समजेने घेतलं फुल जेवण झाले. घरी म्हणलं आता घरी गेले रक्तावून जेवायचे. म्हणलं आता आपलं सकाळ सांगितलेलं गेलं तर म्हणलं वाढते जेवाय. म्हणजे एवढा उशीर काय केला. समजे गेलं उठून झोपलो तसाच. मग कळालं मला हा आपल्याला एकादश धरायची कळाली. म्हणलं आता त्या दिवशीपासून एकादश मी धरतो. एकादश धरायला चालू केल्याच्या नंतर मग 15 दिवसाची एकादशी येते ना. मग मग 2 एकादशी येतात. मग 2 एकादशी येतात तर मग कोणती धरायची शेच कळणार ना. मग काय म्हणायची उंद्याची धरा आजची काय खरी नाही. आजची धरा उंद्याची काय खरी नाही. ही असे चाळा. म्हणलं जी आपल्याला असेल ती करायची राहायची. दुसरी दिवशी धरायची नाही कोणची. मग एक जण काय सांगितलं तसं नाही म्हणले. पहिल्या दिवशी आलेली पहिली करायची हा म्हणा की. आणि दुसऱ्या दिवशी दुपारची ती असती या की ही काय घडती ती काय घडती. म्हणलं बरं तसं. पुन्हा काय कळालं गण खाली लावा का वरी लावा बोका हेच कळालं. कुणाचा वरी असायचा आणि कुणाचा खाली असायचा. मग एक जणाला विचारलं असं का. काय नाही म्हणले जी तिची भावना असते या तुम्ही वरी वडली वाटल्याचा अगर खाल्ल्याचं तसं काही शंका धरायची नाही. ठीक म्हणलं. पर मला आज एक निघालं. म्हणलं काय याला माळ जी एखादं धरते ती सोमवार का धरीत नाही. मग सोमवार धरायला चालू केलं. सोमवार धरायला चालू केल्यानंतर पुन्हा एक अडचण आली. सोमवार आणि एकादश एके दिवशी आलीस. सोमवार म्हणतं मला सोड एकादश म्हणते मला धर. तिथं लागलं भांडण. ह्याचं काय करायचं म्हणलं. मग एक जणांनी सांगितलं तुम्ही काय करा एक टाइम फक्त फराळ करा. एकादशी आणि सोमवार असेल त्या दिवशी पुन्हा काही फराळ करायची नाही असं सांगितलं. ठीक म्हणलं आता तेच चालू आहे. चालते काय नाही ते चांगलंच आहे. तसं काय नाही एवढं सोपं नाही का. पुन्हा अजून सांगितलं जे माळकरी आहे जे काय आहे ते दर महिन्यात पंढरपूरची वारी करायची. ही शंका बरोबर आहे. पण नेमकी गोष्ट भैया मला जाणवत मग फुकट आहे. पैसा द्यायची गरज नाही पण फुकट आहे पण जाणं होत नाही. काय नाही गुणच नाही एखादं करावं लागते. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नाही केली तुम्ही म्हणले माझ्याशिवाय भागत नाही. तुमच्याशिवाय सुद्धा भागलं पाहिजे. भागन हो. आपण एक दिवस कुठंतरी जाणार आहेत आणि त्या गावाला गेल्यावर परत येणार नाहीत वापस. आणि मग गेल्यावर पुन्हा कोण करणार आहे. ज्या गावाला आपल्याला जायचं आहे त्या गावाला